नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईत येऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले। मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास टाकल्याचे यावेळी स्पष्ट झाले। आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या। या अगोदरी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याही वेळेला अतिशय चांगलं यश हे महायुतीला प्राप्त झालं होतं। आणि आताही आपण पाहिलं असेल की 29 महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं। नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तिथे नंदाताई, त्याचबरोबर संपूर्ण इथली असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी, संजीव नाईकजी, संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, या सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे आहे ते यश मिळालं। नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करतात आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये 20 वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच खरं तर हे यश जे आहे, यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईकरांनी त्यांना दिलं, भारतीय जनता पार्टीला दिलं। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद। सर, याच्यामध्ये महत्व होत आहे, प्रदेशाध्यक्ष तुम्ही त्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम जे निर्माण करणार आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक जे आहे ते भाजपामध्ये, ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडली प्रदेशाध्यक्ष नात्याने केलेली। खरं तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं, ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं। त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे, अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामुळे मिळाली। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।